माध्यमातून कसं अडाणी आणि काँग्रेसचं नातं जुनं आहे. म्हणजे अडाणीची खरी ग्रोथ 2014च्या आधी झाली. सगळ्यात पहिल्यांदा चिमणबाई पटेल यांच्या काँग्रेस सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला 10 पैसे स्क्वेअर मीटरवर. ज्यावेळी अडाणींची मुलाखत घेतली त्यावेळी ते स्वतः म्हणाले की माझी सगळ्यात जास्त ग्रोथ राजीव गांधींच्या काळात झाली, की त्याने लिबरलाइज पॉलिसी दिल्या आम्हाला, IMF दिल्या. त्याच्यामध्ये अदानींचा सगळ्यात जास्त जो विकास झाला तो काँग्रेसच्या काळात देशात विदेशात आणि या सगळ्या होण्यासाठी सरकारची कशी मदत झाली. 2014च्या नंतरचे त्यांना मिळालेले प्रोजेक्ट आणि आधीचे प्रोजेक्ट कर्नाटक मधले असतील, राजस्थानचे असतील, याची एक लिस्ट आहे की पंजाबमध्ये भटिंडाला सोलर प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात दिघी पोर्टच्या विषयात त्यांना काम मिळालं. भूपेश बघेल यांनी त्यांना माइंड डेव्हलपर आणि ऑपरेटरचं काम कसं छत्तीसगडमध्ये दिलं. ममता बॅनर्जींनी अडाणी पोर्ट SEZ कसं दिलं. अशोक गेहलोत यांनी राजस्थान सरकार बरोबर 10,000 मेगावॅट सोलरचं कसं केलं. अशोक गेहलोतनी जयपूरचं एअरपोर्ट कसं केलं. सुखविंदर सुखू हिमाचल यांनी दर्लाघाटचा प्लांट जो आहे सिमेंटचा तो कसा अडाणीला दिला. जगनमोहन रेड्डींनी काय दिलं, तेजस्वी यादवनी काय दिलं, स्टालिनने, हेमंत, अशी सगळी यादी आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना जे भाजप आणि मोदी आणि अडाणी हे जे काही नातं जोडायचं आहे हे खरं नाही. खरं म्हणजे एक आहे तो सेफ आहे, राहुल गांधी फेक आहे. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणामध्ये 12,400 कोटी अडाणी बरोबर ॲग्रीमेंट केलं तर राहुल गांधी हे अडाणी कोणाचे होते. जे राजस्थानने 46,000 कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट अडाणी बरोबर केला तर गेहलोत कोणाचे, अडाणी कोणाचे. 16,000 हेक्टर जमीन अडाणीला गेहलोतनी दिली तर ते अडाणी कोणाचे होते. गेहलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते कोणाचे होते. त्यामुळे या सगळ्या फॅक्ट्सवरना कुठेतरी माननीय पंतप्रधानांनी एक है तो सेफ है ही घोषणा देताना राहुल गांधींनी जातीय सर्वेक्षणाची मागणी करून जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी, ओबीसी समाजाला एकूण जर आरक्षण 29% असेल तर त्यात माळी समाज 2.5% असेल तर त्याला 2.5% आरक्षण मिळणार. धनगर समाज 2.25% किंवा 2.25% असेल त्याला तेवढंच आरक्षण मिळणार. असं प्रत्येक जातीला पूर्ण 29 मध्ये न देता त्याप्रमाणे देण्याची मानसिकता काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांना जातीय सर्वेक्षण हवंय. हे जाती विभागू नका, एक है तो सेफ है हे त्यातलं आहे.